नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील निराधार बांधवांसाठी तसेच शेतकरी बांधव शेतमजूर यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता नानाजी देशमुख या प्रकल्पांतर्गत म्हणजे पोकरा अंतर्गत शेळी अनुदान शेळीपालन अनुदान दिले जाणार आहे। तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या निराधार बांधवांना प्राधान्य देण्यात येणार आहे। तर हा अर्ज कोठे करायचा आहे, कशा पद्धतीने हे अनुदान मिळणार आहे आणि किती अनुदान मिळणार आहे, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कोणता करावा लागेल, या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प यांच्यामार्फत विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, निराधारांसाठी वेगवेगळ्या योजना या त्या भागात या ठिकाणी राबवल्या जात आहे। विविध भागात हा प्रकल्प राबवला जात आहे। तर त्याच्या मार्फतच आता शेळी पालन या ठिकाणी राबवले जात आहे। तर मग शेळी पालन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे। तर त्या ठिकाणी आपण माहिती बघूया। गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती तसेच विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित जर महिला असतील तर शेळीपालन या घटकांद्वारे पूरक उत्पन्न मिळवून दिले जाणार आहे। म्हणजे जे काही निराधार बांधव आहेत, निराधार भगिनी आहेत, विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटित महिला, त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहे। स्थानिक वातावरण तग धरतील अशा प्रजातींच्या शेळ्यांचे या ठिकाणी संगोपन करायचं आहे। ग्रामीण भागातील शेळी पालन व्यवसायाला त्यामुळे चालना मिळणार आहे। लाभार्थी निवडीचे निकष काय आहे, तर या ठिकाणी लाभार्थी निवडीचे निकष आहे, प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती किंवा विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला सदर घटकासाठी पात्र असणार आहे। एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या घटकाचा लाभ घेता येणार आहे। दुसरी कुठं तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर परत लाभ मिळणार नाही। भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींसाठी किमान तहसीलदार यांच्याकडील भूमिहीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागणार आहे। जर विधवा असतील, परित्यक्त्या असतील, घटस्फोटित निराधार महिला असतील, एकल महिला असतील तर त्यांना लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे। तर मग या योजनेमध्ये समाविष्ट घटक यांचे अर्थसहाय्य या ठिकाणी किती मिळणार आहे, तर या घटकामध्ये तुम्हाला 4 शेळ्या आणि 1 बोकड असा शेळी गट खरेदी करावा लागणार आहे। गटाचा 3 वर्षाकरिता विमा उतरवणे अनिवार्य राहणार आहे। सदर घटकासाठी मंजूर मापदंडाच्या 75% अनुदान तुम्हाला मिळणार आहे। तर मग बघा, शेळी खरेदी करण्यासाठी एका शेळीसाठी 8,000 रुपये मिळणार आहे आणि एका बोकडासाठी 10,000 रुपये मिळणार आहे। जर मग शेळीचा असा गट तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला एकूण या ठिकाणी 48,319 रुपये लागतील आणि सरकार त्या ठिकाणी 36,239 रुपये भरणार आहे। तर तुम्हाला फक्त वरचेच पैसे जे 25% रक्कम असेल ती भरावी लागणार आहे। तर तुम्ही अशी कितीही गट या ठिकाणी घेऊ शकता, पण या ठिकाणी तुम्हाला गट घेताना त्यामध्ये 4 शेळ्या आणि 1 बोकड असे प्रमाण असणे गरजेचे आहे। साधारण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। लाभार्थ्यांकडे शेळी संगोपनासाठी पुरेशी जागा असावी, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडून खरेदी करणे गरजेचे आहे। या ठिकाणी या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी तुम्ही करू शकता। या ठिकाणी आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत। पूर्वसंमती मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत तुम्हाला शेळी गट खरेदी करायचा आहे। निवडलेल्या लाभार्थ्यांनी गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत ही शेळी खरेदी करायची आहे। शेळी गटाची खरेदी लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात यावी। शेळी गट खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे। तर मग अशा प्रकारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकळा अंतर्गत या वेबसाईटला भेट द्यायची आहे, लॉग इन करायचं आहे। त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। नंतर हा अर्ज भरता येईल। जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊन या ठिकाणी त्यांना सांगा शेळी पालन अनुदान आम्हाला पाहिजे, शेळी घ्यायची आहे, त्या पद्धतीने ते तुम्हाला अर्ज करून देतील। तर अशाच पद्धतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहे। तरी या पुढील ज्या काही योजना असतील महत्त्वाच्या त्या योजनेविषयी माहिती पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येऊ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।